पंजाबमध्ये पंतप्रधानांचा दौरा होता आणि ह्या दौऱ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेतला जो हलगर्जीपणा समोर आला, निष्काळजीपणा समोर आला, अतिशय भीषण असा तो प्रसंग होता. सुदैवाने तो टळला. आम्ही शीर्षक देताना जाणीवपूर्वक पंतप्रधान असा शब्द वापरला, नरेंद्र मोदी असा शब्द वापरलेला नाही. कारण की आम्हाला चर्चा एका व्यक्तीवरती करायची नाहीये. ती व्यक्ती ज्या पदावरती बसलेली त्या पदाचं जे एक संवैधानिक महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये इतर चर्चा करताना मुख्यमंत्री असाच मी शब्द वापरतो आहे. त्या मुख्यमंत्र्याचं नाव मी घेत नाहीये किंवा तिथल्या गृहमंत्री किंवा तिथला जो काही संबंधित पोलीस अधिकारी आहे. कारण की आम्हाला जो चर्चे तुमच्या समोर मांडायची आहे ती ह्या संवैधानिक पदाच्या संदर्भातली चर्चा आहे. ज्यांना कोणाला भाजप, मोदी, संघ, अमित शहा यांचा विरोध करायचा आहे त्यांनी स्वतंत्रपणे राजकीयदृष्ट्या करावा. पंजाबमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि सगळे सर्वेक्षण असं सांगतात की त्या ठिकाणी काही भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला भाजपला विरोध करायचा असं राजकीयदृष्ट्या सुद्धा भाजप तिथे कमकुवत आहे, पण त्यांनी त्यांचं करत बसावं. आता जो गंभीर मुद्दा समोर येतो की एखादा पंतप्रधान देशाचा एखाद्या राज्याच्या दौऱ्यावरती जातो तेव्हा आपोआपच त्याच्या संदर्भातला एक राजशिष्टाचार प्रोटोकॉल, मग त्याचं विमान कधी आणि कुठे येणार आहे, तिथून त्याचा प्रवास कसा असणार आहे, ते उतरणार असेल तर कुठे उतरणार आहे, त्याची काय व्यवस्था आहे, त्या एका प्रवासाला जिथून जायचं आहे त्याला पर्यायी दुसरे कुठले मार्ग आहेत, विमानाचा प्रवास असो, हेलिकॉप्टरचा प्रवास असो, रस्त्यानं प्रवास असो, असंख्य गोष्टी या सगळ्याच्या संदर्भातले काही एक विशिष्ट प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचार ह्याचा नेमून दिलेला आहे. विशेषतः राष्ट्रपती आणि पंतप्रधान असे जे अति उच्च पदस्थ जे लोक आहेत त्यांच्या बाबतीतला हा पाळला जातो. सगळ्यात आक्षेपार्ह मुद्दा हा आहे की जी काही घटना घडली त्याच्या बाबतीत आता काही चौकशी होईल, काहीतरी अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, ते जे व्हायचं ते होईल, त्याचं राजकारण पण होईल. मला सगळ्यात जास्त भयानक आणि विकृत गोष्ट ही वाटली की त्याच्या नंतरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या फार बेकार आहेत. म्हणजे काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी हाऊ वॉज द जोश असं ट्विट करावं किंवा उत्तर प्रदेशच्या काँग्रेसनी पंतप्रधान काय नरेंद्र मोदी थार में होते तो, म्हणजे ज्या गाडी ते त्याच्याऐवजी थार सारखी गाडी असली असती किंवा ते उघड्यावरती रॅली करत निघालेत असं असलं असतं. अशा पद्धतीनं आणि इतकंच नाही, त्यांचे काँग्रेसचे विशेषतः डाव्या पक्षाचे प्रवक्ते, नेते जे कोणी सगळे याच्यावरती बोलत आहेत त्यांच्या ह्याच्यातलं एक इतकं भयानक वाक्य आहे की विशेषतः पंजाबमधले सगळे असं सांगतायत की म्हणजे जे कोणी समोर आलेले आहेत भाजप विरोधक कि अगर किसानों को पंजाब में घुसने नहीं दिया तो हमने भी वो प्राइम मिनिस्टर को पंजाब में घुसने नहीं दिया, किसानों को दिल्ली में घुसने नहीं दिया. म्हणजे आता है कृषि आंदोलन, 1 साल तक किसान बैठे रहे तो पंतप्रधान 20 मिनट बैठा रहा गाड़ी में तो क्या होने वाला है. आणि तिसरं जे भयानक वाक्य आहे की 800 किसानों की शहादत हुई. म्हणजे त्याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की तिथं 800 लोक मेले त्या आंदोलनामध्ये, तर एक पंतप्रधान मेला तर काय फरक पडतो असा त्याचा सूर आहे, टोन आहे. हे फार घातक अशी गोष्ट आहे, जी गोष्ट कोणी बोलायला तयार नाही कारण की राजकीय दृष्ट्या ते असंवेदनशील ठरेल किंवा त्यांना निवडणूक लढवायच्यात म्हणून. पण माझ्यासारख्या माणसाला ते बोलता येऊ शकतं. मी ठामपणे आज या चॅनलवरून ऐकणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न विचारतोय, या कृषी आंदोलनात लोक मेले कसे? कुठेही पोलिसांनी गोळीबार केलेला नाही, कुठे लाठीमार झालेला नाहीये, कोणीही आत्महत्या केलेली नाहीये. नैसर्गिकरित्या ज्यांचं वय झालेलं आहे किंवा ज्यांना विविध व्याधी आहेत असे जे लोक त्या ठिकाणी प्रत्यक्ष परवानगी नसताना, हा उल्लेख मी परत करतो की त्या ठिकाणी आंदोलन करायची परवानगी नव्हती. कुणालाही आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते आणि पोलिसांनी दिलेल्या जागेवरच, पोलिसांनी दिलेल्या मार्गातूनच तुम्हाला मोर्चा काढता येतो, उपोषण करता येतं, धरणे धरता येतात. ह्याच्याशिवायची तुमची प्रत्येक कृती ही अवैध ठरते आणि तिच्यावरती कुठलीही कारवाई देश सुरक्षेसाठी करण्याचे संपूर्ण अधिकार पोलिसांना आपोआपच प्राप्त झालेले आहेत. जर चूक पद्धतीनं कोणी रुळावर जाऊन बसलं आणि गाडी तिथून गेली आणि त्याचा जर त्याच्यामध्ये प्राण गेला तर ह्याच्यामध्ये जबाबदार त्या व्यक्तीला धरावं लागतं, गाडीला किंवा व्यवस्थेला नाही. त्याच पद्धतीने तुम्ही चूक पद्धतीनं रस्ता अडून बसलेला आहात हे कुठल्याच पद्धतीने याचं समर्थन करता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे जीव गेलेले आहेत ते सगळे नैसर्गिकरित्या मृत्यू पावलेले आहेत त्या ठिकाणी, त्यांना बसायला कोणीही सांगितलेलं नव्हतं. त्यांचे जे काही मागण्या होत्या त्या वैधानिक पद्धतीनं तुम्ही त्याच्या विरोधात म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकता, अवैध पद्धतीने नाही. त्याच्यामुळे आज उर्मटपणे जे कोणी असं म्हणतात की 700 शेतकरी मेले त्यांनी आधी सांगावं
हे जे कोणी 700 शेतकरी मेलेले आहेत त्या सगळ्यांचे ज्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपण म्हणतो ते सादर करावेत आणि सांगावं यांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे ते. हे बोलायला कोणी तयार नाही, कारण की मृत्यूचा विषय हा संवेदनक्षम असतो आणि त्याच्यावरती बोललेलं चूक म्हणजे गैर मानलं जातं. आपल्याकडं विशेषतः मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या बाबतीमध्येच वाईट बोलू नये किंवा त्यावर शंका उपस्थित करू नये असा एक संकेत आहे परंपरेनं चालत आलेला. म्हणून कोणी बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचता. म्हणजे त्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई द्या हे पण सगळं एक वेळ मागणी, ठीक आहे, काय त्यावर चर्चा करायची ते. पण तिथं 700 शेतकरी जर मेले असतील तर एक पंतप्रधान मरणं असेल तर काय हरकत. ही जी वृत्ती आहे ना घाणेरडी, ही विकृती आहे. गलवान खोऱ्यावरती जो आम्ही व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये हाच मुद्दा उपस्थित केलेला होता की तुम्ही दुसरीकडून आलेला चूक पद्धतीचा व्हिडिओ तो शेअर करता, त्याच्यावर चर्चा करता आणि अधिकृतरित्या जेव्हा आपलं सैन्य त्या ठिकाणचे फोटोग्राफ छायाचित्र समोर आणतं त्याच्यानंतर मात्र तुम्ही बोलत नाही. त्याच पद्धतीने इथे तुम्ही हे जे सगळे आणि वारंवार ही गोष्ट सांगितली जाते की पंतप्रधानांनी किंवा भाजपनी किंवा त्या सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणलं त्याचं हे कर्म आहे. आता ह्याच्यातली गोष्ट अशी आहे की हे सगळ्या बोलणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. इंदिरा गांधींची हत्या झाली हे कोणाचं कर्म होतं? राजीव गांधी यांची हत्या झाली हे कोणाचं कर्म होतं? आणि हे विसरायला लागलेत की ह्याच काँग्रेसचा मुख्यमंत्री बियान सिंग यांची हत्या याच पंजाबमध्ये झालेली आहे. अशाच पद्धतीने खालिस्तानींनी केली होती. मग ते कोणाचं कर्म होतं? म्हणजे तुम्ही आज जे बोलतात किंवा अजून एक त्याच्यातले प्रवक्ते असं बोलले चर्चेमध्ये की मोदी इज द मोस्ट अनपॉप्युलर प्राईम मिनिस्टर इन पंजाब नेक्स्ट टू द इंदिरा गांधी. म्हणजे याचा अर्थ काय होतो? इंदिरा गांधी लोकप्रिय नव्हत्या. लोकप्रिय नव्हत्या म्हणजे का लोकप्रिय नव्हत्या? कारण की त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावरती लष्करी कारवाई केली. का कारवाई केली होती? इंदिरा गांधींना काय हौस आली होती? इंदिरा गांधींचे विरोधक सुद्धा असं म्हणलेले नाहीत तेव्हा की इंदिरा गांधी लोकप्रिय नसल्यामुळे त्यांनी कारवाई केली, त्याचे त्यांना फळं भोगावे लागले. हे फक्त विकृत मानसिकतेचे लोक म्हणलेले होते. किंवा श्रीलंकेमध्ये जो काही वांशिक प्रश्न ते निर्माण झाली होती त्याच्यामध्ये जी शांतीसेना आपण पाठवली त्याची प्रतिक्रिया म्हणून राजीव गांधींची हत्या झाली. पण कोणी असं म्हटलेलं नाहीये की हे राजीव गांधीचं कर्म होतं म्हणून. मग आज तुम्ही कुठल्या तोंडानं म्हणालात की आता यांच्यावरती जो काही आता ही परिस्थिती उद्भवली की ते मोदीचं कर्म आहे म्हणून. म्हणून मी जाणीवपूर्वक पंतप्रधान असा शब्द वापरलेला आहे तिथे शीर्षकामध्ये. मला व्यक्ती कुठली अपेक्षित नाहीये. ज्या मुख्यमंत्र्याला ही जबाबदारी होती की तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये देशाचा पंतप्रधान आल्याच्या नंतर एक विशिष्ट राजशिष्टाचाराप्रमाणे त्याला भेटणे, त्याच्याबरोबर राहणे आणि हा कार्यक्रम पंजाबमधला कार्यक्रम राज्य सरकारचा होता, भारतीय जनता पक्षाचा नव्हता, कुठल्या संस्थेचा नव्हता. तिथल्या विकास कामांचं उद्घाटन ह्याची जबाबदारी प्रत्यक्ष राज्यावरती सुद्धा होती. हे काही असं नाही की समजा तिथल्या अजून एक काय सांगतायत निर्लज्जपणे की 70,000 खुर्च्या होत्या आणि 1000 पण लोक नव्हते म्हणून त्यांनी दौरा रद्द केला. ठीक आहे, हे केव्हा शक्य झालं असतं? रस्ता नीट चांगला आहे, पंतप्रधान तिथं पोहोचले आणि त्या ठिकाणी माणसं नाहीत मग वापस फिरले तर तुमचं म्हणणं खरं ठरलं असतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा भाजपचा कार्यक्रम नाही. जर त्या ठिकाणी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोक नसतील तर हे पंजाब राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं अपयश आहे, पक्षाचं यश अपयश नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधानांना रस्त्यामध्ये अडवलं, तिथं लोक नाहीत म्हणून तुम्ही रस्त्यावर अडवलं का? जर तिथे लोक नाहीत म्हणून तुम्हाला पंतप्रधानांची फजिती करायची होती तर त्यांना जाऊ द्यायचं होतं ना उलटं. प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान तिथं गेले असते आणि समोर रिकाम्या खुर्च्या असल्या असत्या तर हा जास्त अपमान झाला असता. तुम्ही रस्त्यामध्ये त्यांना अडवता कशासाठी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही काहीतरी चूक झाली असेल, काही माथेफिरू लोक असतील, हे मी सगळं समजून ते विषय पूर्णपणे बाजूला ठेवतो. मला ह्याचा आक्षेप आहे की ह्याच्यानंतर ज्या निर्लज्ज विकृत अशा देशद्रोही प्रतिक्रिया उमटायला लागल्या त्या फार भयानक आहेत. तुम्ही ट्विटरवरून किंवा तुम्ही जेव्हा समर्थन करता किंवा तुम्ही असं म्हणता की ही वेळ का आणली, जे काही कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये कृषी कायद्यांच्या बाबतीत घडलं त्याच्यानंतर तो कायदा मागे घेतला आणि त्याच्यानंतर आता चर्चेची बाकीच्या गोष्टी चालू असताना पण तरी पण तुम्ही त्याच गोष्टी पकडून देऊन संताप व्यक्त करता. MSP का कानून क्यों नहीं लाया? MSPचा कानून कायद्याप्रमाणे आणणं ही गोष्ट अशक्य आहे, वारंवार सगळ्यांनी सांगितलेलं आहे. MSP प्रमाणे प्रत्यक्ष गव्हाची दुपटीनं खरेदी पण झालेली आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पण गेलेला आहे. म्हणजे आता असं लक्षात येतं की जे विषय हे पुढं करत आहेत ते फक्त बोलण्यापुरते आहेत, यांना अस्वस्थताच निर्माण करायची आहे. कृषी कायदे हे फक्त एक हत्यार सापडलं आहे त्याच्या निमित्तानं. आणि पुन्हा हे सांगितले जात आहे की तुमने पंजाब के लोगों को आतंकवादी कहा.
पंजाबच्या लोकांना, पंजाबच्या शेतकऱ्यांना कोणीही टीका केलेली नाहीये. 26 जानेवारीचा हल्ला होईपर्यंत लाल किल्ल्यावरचा कोणीही हे वक्तव्य केलेलं नव्हतं आणि हे काही कोणी वक्तव्य पण करायची गरज नाही. अशा पद्धतीच्या घटना समोर आलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी झालेले बलात्कार असोत किंवा त्या ठिकाणी हातपाय तोडून केलेली अतिशय घृणास्पद अशी हत्या असो, भीषण अशी हत्या असो, त्या प्रत्यक्ष परिसरात घडलेली किंवा आताही गुरुद्वारामध्ये घडलेले 2 हत्या असोत, या सगळ्या गोष्टी पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे याचे निदर्शक आहेत. म्हणून मी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सरळ सांगतो पंजाबचा की मला माहिती नव्हती. माध्यमांच्या समोर येऊन हा असं सांगतो की ह्या दौऱ्याच्या संदर्भातली मला माहिती नव्हती. ह्याच्यासारखं दुसरं खोटारडं वाक्य नाही. गृहमंत्र्याला प्रत्येक गोष्ट सांगणे किंबहुना गृहमंत्रालयाच्या वतीनंच हे ठरवलं जातं. पंतप्रधान आल्याच्या नंतर त्यांचे दौरे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पंजाबच्या गृहमंत्र्याला माहीत नाहीत. ही गोष्ट ह्याच्यासारखं दुसरा खोटारडेपणा नाही. त्याच्यामुळे म्हणून आम्ही त्या पदाच्या बाबतीमध्ये बोलतो आहे. व्यक्तीवरती कुठल्याच पद्धतीचा आम्हाला काहीही आक्षेप घ्यायचा नाही. त्यांचे जे काही पक्ष असतील, पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत, गृहमंत्री असो आणि त्या ठिकाणचे सगळी पोलीस यंत्रणा असो, यांच्या वैयक्तिक पातळीवरच्या ज्या काही विचारधारा, पक्ष, संघटना असतील, मतं असतील, ती पूर्णपणे वेगळी गोष्ट. तुम्ही एका संवैधानिक पदावरती बसलेले आहात आणि त्या पदाच्या बाबतीमध्ये तुमची ही जी सगळ्या कालचा जो प्रकार आहे अतिशय घृणास्पद आहे, देशविघातक आहे आणि त्याच्यावरती सर्वसामान्य लोकांनी त्याच्याबद्दल तीव्र पद्धतीने त्याचा निषेध व्यक्त करायला पाहिजे. धन्यवाद.